राज्यसभेमध्ये पहिल्यांदाच LGBTQ समुदायामधल्या एक व्यक्ती खासदार म्हणून गेलेले आहेत. तर त्या खासदार आहेत मेनका गुरुस्वामी. येते लक्षात. आता इथं तुमच्या लक्षात गुरुस्वामी हा शब्द लगेच लक्षात राहील. त्यामुळे असा जर प्रश्न विचारला राज्यसभेमध्ये पहिल्यांदा गेलेल्या LGBTQ खासदार कोण आहेत, तर इथं काय निवडायचे तुम्हाला, मेनका गुरुस्वामी. समजतंय. आता गुरुस्वामी हा शब्द लक्षात राहू शकतो, पण कधी कधी ते काय विचारतील, त्यांचा पक्ष कोणता आहे. पक्षामध्ये पर्याय देतील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. याच्यात कुठलं काँग्रेस निवडायचे तुम्हाला, तर यांच्यामध्ये जे काँग्रेस निवडायचं आहे ते आहे तृणमूल काँग्रेस. त्यामुळे इथं तृणमूल काँग्रेस निवडायचं आहे. समजतंय. त्यानंतर अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष आहे डी पार्थ बिस्वास. इथं लक्षात काय राहील तुमच्या, पार्थ. इथं लक्षात पार्थ लक्षात ठेवू शकता किंवा विश्वास लक्षात ठेवू शकता. दोन्ही नावं सेम सेम आहे, त्यामुळे तेही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मार्च महिन्यातलं सगळ्यात महत्वाचं जर कोणतं विधेयक असेल तर ते आहे धर्म स्वातंत्र्य विधेयक. समजतंय का. मग आपल्याला पहिला प्रश्न हाच आहे, भारत देशामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक जे मांडलेलं आहे, तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे की असं विधेयक मांडलेलं आहे, तर कितवा क्रमांक लागतो, 11वा क्रमांक लागतो. इथे लक्षात. मग याच्यामध्ये काय आहे की याच्यात काय तरतूद करण्यात आलेली आहे की जर मला माझा धर्म समजा बदलायचा आहे, बरोबर की नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनं जर स्वतःचा धर्म बदलायचा असेल आणि दुसरा धर्म स्वीकारायचा असेल तर डायरेक्ट तो धर्म बदलता येणार नाही. त्याच्या आधी त्यांना कुणाला कळवावं लागेल, जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं लागेल. किती दिवस आधी हा आपल्याला प्रश्न येईल, तर लक्षात घ्या 60 दिवस आधी. त्यामुळे इथं 60 हा आकडा जास्त महत्वाचा आहे. 60 दिवस आधी. आणि कुणाला कळवावं लागेल, जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं लागेल. आणि या जर कायद्याचं उल्लंघन केलं तर 3 ते 7 वर्ष शिक्षा असेल. समजतंय. आणि त्याचसोबत 1 लाख रुपये काय असेल, दंड असेल. हे कुठलं आहे, धर्म स्वातंत्र्य विधेयक. 60 दिवस आधी कलेक्टरला सांगायचं. महाराष्ट्र कितवं राज्य आहे, 11वं राज्य आहे. येते लक्षात. आणि अजून एक प्रश्न आहे, डायरेक्ट विचारतील काय आपल्याला, देवभूमी कुटुंब विधेयक कुठल्या राज्यामध्ये पास झालेलं आहे, तर राज्य काय निवडायचं आहे, उत्तराखंड निवडायचं आहे. देवभूमी कुटुंब विधेयकाचा अर्थ काय होतो की ज्या घरामध्ये सर्वात ज्येष्ठ महिला असेल तर तीच काय असेल, त्यांची कुटुंब प्रमुख असेल, त्याला काय म्हणायचं, देवभूमी विधेयक. आणि राज्य कुठलं, उत्तराखंड. येते लक्षात. हे लक्षात लगेच ठेवायचं आपल्याला. काय काय, सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू शुभमन गिल. येते लक्षात. महिला असेल तर मिताली राज. LGBTQ खासदार कुठल्या पक्षाच्या, तृणमूल काँग्रेसच्या. राष्ट्रीय काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. आणि नाव काय आहे, मेनका गुरुस्वामी. स्वामी पण शब्द लक्षात राहू शकतो, गुरु पण शब्द लक्षात राहू शकतो. त्याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. येते लक्षात. अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पार्थ विश्वास. पार्थ पण लक्षात राहू शकतो किंवा विश्वास. विश्वास हा शब्द सुद्धा लक्षात ठेवू शकतो. तर तेही तुम्ही ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर महत्वाचं आहे धर्म स्वातंत्र्य विधेयक. महाराष्ट्र कितवं राज्य, 10, 11, 12, 13. इथं काय निवडायचं आहे, 11वं राज्य निवडायचं आहे. किती दिवस आधी कलेक्टरला सांगायचं आहे, 60 दिवस आधी सांगायचं आहे. तसं जर केलं नाही तर शिक्षा किती असेल, 3 ते 7 वर्ष आणि 1 लाख रुपयाचा दंड देखील असेल. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या किंवा एकाच ठिकाणी सगळे स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवायचे. याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर सगळ्यात महत्वाचा जर कोणता मुद्दा असेल तर आता उद्यापासून ज्या काही भरतीचे पेपर होतील लेखीचे, त्यांना ऑस्कर येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या. आज आला असेल नसेल मला आठवत नाही, पण ऑस्कर हा अत्यंत महत्वाचा अवॉर्ड असेल आणि तो आता आपला सगळ्यांच्या लक्षात असायला पाहिजे, सगळ्यांनी पाठ करायला पाहिजे. तर हे जे काही दिसतं हे सगळं तुमच्या लक्षात पाहिजे ऑस्करच्या बाबतीत. समजतंय. डायरेक्ट प्रश्न येईल, कुठल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे, तर वन बॅटल आफ्टर अनादर. येते लक्षात. इथं कुठला शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, बॅटल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. लक्षात. पुरस्कार काय आहे, वन बॅटल आफ्टर अनादर. बॅटल हा शब्द लक्षात ठेवू शकता. बॅटल म्हणजे काय, संघर्ष. बॅटलला मराठीत काय म्हणतो आपण, संघर्ष. इथं शब्द काय लक्षात ठेवणार, फक्त बॅटल. हे लक्षात. चित्रपट विचारला तर काय, बॅटल हा शब्द लक्षात ठेवायचा. त्यानंतर ऑस्कर हा अवॉर्ड कुठल्या अभिनेत्याला मिळाला, म्हणजे कुठल्या हिरोला मिळाला, तर हिरो लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, मायकेल जॉर्डन. आता पर्याय 4 इथे मायकल देऊ शकतात कदाचित. आपलं कन्फ्युजन होणार परत, मायकल मायकल नक्की कुठला, तर इथं लक्षात काय ठेवणार आहे तुम्ही, जॉर्डन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. येते लक्षात. जाड हा शब्द लक्षात राहील ना, हिरो कसा होता, जाड हिरो होता. जाड हिरोवरून काय लक्षात राहील तुमच्या, जॉर्डन. समजतंय. म्हणजे इथं लक्षात काय ठेवणार तुम्ही, मायकेल जॉर्डन हा शब्द लक्षात ठेवू शकता. त्यानंतर अभिनेत्री म्हणलं की काय, जेसी बकली. येते लक्षात. मग इथे शब्द काय लक्षात ठेवणार तुम्ही, बकली. म्हणजे कुठल्या हिरोईनला ऑस्कर मिळाला, तर बकलीला मिळाला. येते लक्षात. इथं हा शब्द लक्षात ठेवला तरी चालेल, ओकली.
येते लक्षात. आणि ओकलीवरून काय लक्षात ठेवू शकता तुम्ही, बकली लक्षात ठेवू शकता, येते लक्षात. त्यानंतर दिग्दर्शक. दिग्दर्शक काय आहे, पॉल थॉमस अँडरसन. इथं पॉल हा शब्द लक्षात ठेवला तरी चालेल, बरोबर. म्हणजेच काय की दिग्दर्शक कोण होता, ऑस्कर मिळालेला दिग्दर्शक कोण, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर इथं काय लक्षात ठेवा, पॉल लक्षात ठेवा किंवा अँडरसन लक्षात ठेवा. इथं पॉल म्हणजेच काय, पाल लक्षात राहील, आणि अँडरसन मध्ये अंडीवरून पण अँडरसन शब्द लक्षात राहू शकतो. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय प्रश्न विचारतील, तर भारताने यंदा ऑस्करसाठी कुठला चित्रपट पाठवला होता, तर तो जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे होम बाउंड. नाव लक्षात ठेवायचं. इथं काय शब्द लक्षात ठेवता येईल तुम्हाला, होम हा शब्द इथं लक्षात ठेवता येईल, इथे लक्षात, होम हा शब्द लक्षात राहील. मग भारताने कुठला पाठवला आहे, तर भारताने पाठवला आहे होम बाउंड. तर होम बाउंड मधला होम हा शब्द इथे लक्षात ठेवा, समजतंय. पोलीस भरती करणाऱ्या 2 तरुणांचा संघर्ष या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळं हा पिक्चर अनेकांच्या हृदयाला भिडला, त्यामुळेच ऑस्करला पाठवलेला आहे. आता पिक्चर बघायचा नाही, लेखी परीक्षा झाल्यानंतर पिक्चर पाहायचा. कुठला पिक्चर, होम बाउंड, येते लक्षात. आणि शेवटचं काय आहे, दिव्यांग कल्याण विभागाचा. इथला जो कल्याण शब्द आहे तो कल्याण शब्द काढला आणि कुठला शब्द ऍड केलेला आहे, सक्षमीकरण हा शब्द ऍड केलेला आहे. मग कल्याण विभाग काढायचा आणि कुठला शब्द ऍड करायचा आहे आपल्याला, दिव्यांग सक्षमीकरण विभाग. सक्षमीकरण हा शब्द इथं ऍड करण्यात आलेला आहे, समजतंय. एवढं सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा ऑस्कर. ऑस्कर मिळालेला चित्रपट कुठला, तर काय लक्षात ठेवायचं, वन बॅटल आफ्टर अनदर. शब्द कुठला लक्षात ठेवणार तुम्ही, तर बॅटल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ही अभिनेताला काय, अभिनेता कसा आहे, जाड आहे, लक्षात ठेवायचं. हिरोईन, अभिनेत्री, हिरोईन कशी आहे, तर ओकली. ओकलीवरून काय, बकली शब्द लक्षात राहील तुमचा. आणि दिग्दर्शक आहे, तर दिग्दर्शक जो आहे किंवा ऑस्कर मिळालेला जो डायरेक्टर आहे, तर डायरेक्टर कुणाला घाबरतो असं लक्षात ठेवायचं, तर पालीला घाबरतो. पालीला घाबरतो वरून काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, इथं पॉल हा शब्द लक्षात ठेवणार आहे. त्यानंतर भारतानं कुठला पाठवला होता, तो होम बाउंड हा पाठवलेला होता. आणि दिव्यांग कल्याण विभागाचं नाव काय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, हे आपण नामांतरण केलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल, समजते. किंवा हे सगळं व्यवस्थित वहीत लिहिलं तरी चालेल. मुद्दा असा आहे की ह्यात सगळे प्रश्न हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि आपल्याला हे परीक्षेला विचारत सुद्धा आहेत, बरोबर की नाही. आपण किती सेट दिले झेरॉक्सचे, तर 4 सेट झेरॉक्सचे दिलेले आहेत आणि ही आपली लेक्चर सिरीज चाललेली आहे. याच्यातून बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होत आहेत. आज नवी मुंबईचा पेपर झालेला असेल, बरोबर, किंवा ठाणे शहरचा पेपर झालेला आहे, मुंबई लोहमार्गाचाच पेपर झालेला आहे. ऍज इट इज चालू घडामोडी आपल्या झेरॉक्स मधून आणि युट्यूबच्या सिरीज मधून पडलेल्या आहेत. तुम्ही क्रॉस चेक करू शकता, तुमच्याकडे झेरॉक्स असतील. त्यामुळे इथून पुढे दररोजची 10-10 मिनिटं तुमच्या पेपर पर्यंत आपण मार्च महिन्याचं देखील कव्हर करणार आहोत. डिसेंबर महिना राहील, त्याचं एखादं लेक्चर आपण अकॅडमीमध्ये अरेंज करू आणि अशा पद्धतीने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिन्याचा चालू घडामोडी आपण कव्हर करून घेऊयात. याच्यातून 4-5 प्रश्न तुम्हाला